हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही बाहेर चाललेलो आहोत, मी आणि माझे नवरोबा. बघा किती छान वातावरण झालेलं आहे. सकाळी उठलं की असं वातावरण दिसतंय, दुपारी बघितलं असं वातावरण दिसतंय, संध्याकाळी बघितलं असं वातावरण दिसतंय. काय करावं या वातावरणचं? किती दिवस असं वातावरण बघायला भेटेल काय माहित. इतका सुंदर सीन आमच्या इकडला बघा, फोटो वगैरे शूट म्हणा मस्त होत आहे. पावसाळ्यात बघण्यासारखा लुक आहे इकडं. लोणवळा बोलवतोय, कधी येतो. किती सुंदर वाटतंय बघा, हिरवे हिरवे गार झाडं होते ते. पुन्हा असं आहे वातावरण. बघितलं का, दाखवावं म्हणलं तुम्हाला आमच्या इकडलं वातावरण. दिसतंय, डोळे उघडलं असं दिसतंय. बाहेर जायचं म्हणलं की थोडी मान काढून बघावं लागते, आहे का चालू पाऊस. थांबत नाही, कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे आपल्या इकडं. आता एकदम चांगला मुसळधार पाऊस पडला, आता थांबलेला आहे. असंच थोडंसं काम आहे म्हणून बाहेर चाललेलो आहोत आम्ही. हे आमचे नवरोबा. मला पण येते कार चालवायला, पण मला भीती वाटते हो ट्रॉफिक मध्ये. असं तसं मी नाही, मी तर पेपर दिलेत, RTO लायसन आहे माझ्याकडं, तरी भीती वाटते. तिथं पेपर झाले तर मॅडम समोर गाडी चालवून दाखवली. एकदा दोनदा, 1 महिना 2 महिने चालवली चांगली, पुन्हा नंतर ना भीतीच वाटते. असं वाटते काहीतरी होईल, म्हणजे भीती वाटते. आता मी अजून एकदा मी क्लास लावणार आहे. आता लायसन तर आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं काय नाही. आता अजून एकदा मी क्लास, हात साफ करण्यासाठी क्लास लावणार आहे मी. आता यायला ज्यावेळेस कोरोनाचा टाइम झाला ना, कोरोना संपायच्या टायमाला, म्हणजे असं संपत आला ना, त्यावेळेस आम्ही हे केलं, क्लास लावले होते. त्यावेळेस मी शिकलेली आहे बघा. मग 1-2 महिने हात चांगला साफ केलता मी. सगळ्या गाड्या वगैरे म्हणजे असं चालवले होते. बाहेर वगैरे असं आपलं मार्केटला मिस्टर साईडला बसायचे, पण ती थांबून काय झालं, इसरलं आणि मग भीतीच वाटायला लागली. अशी भीती वाटायला लागली. आता वाटते नको, आता माझ्या मागे लागले तर मिस्टर, जा क्लास लाव, गाडी शिक, ही कर ती कर. माझ्या महागच असतील माझे मिस्टर, असं कर तसं कर. पण एकटं मला सोडत नाही त्या. असं म्हणणार, शिक, कधी कसला टाइम येईल. बरोबर आहे ती, पण कधी काय होईल. खरं आहे ना, तुम्ही बोला. जीव आहे माझ्या, जीवाला एकटेच सोडायचं. मग कधी टाइम सांगून येत नाही ना, सगळं यायला पाहिजे. कुणाचे हातपाय कशी म्हणण्यापेक्षा माझ्या असं झालंय तसं झालंय म्हणून मग ते सगळं यायला पाहिजे, सगळं शिकायला पाहिजे. शिकल्याशिवाय कोणाचा हातपाय सोडायची गरज नाही. काय पर्याय नाही, शिकायला पाहिजे. नाही आलं तर पण शिकत राहायचं माणसानं, समजलं ना. शिक्षण कुठं वाया जात नाही, ती मग तर खरं आहे. कामालाच येतंय, आणि येतंयच म्हणजे येतंयच, अनुभव आहे. त्याच्यामुळं काही पण शिकत राहा. पण असं आहे ना, मग मी एकटी कुठं जात नाही, खरं सांगते मी. शनिवार रविवार बघून मग आम्ही बाहेर फिरायला जात असतो. त्यावेळेस आमचे पेंडिंग जवळ कामं वगैरे असतात, तेवढे आम्ही करत असतो. कामं करून घ्यायचे. मग बघा किती सुंदर चिडिया आभाळात दाखवते. वाव, किती छान, मस्त कावळे एन्जॉय करायला लागलेत वातावरण बघून. ती पण मालगाडी केलंय म्हणावं असं. आर्मीमध्ये असताना एकटं आम्ही, खरं आहे का नाही. पण तरी पण मला माझे मिस्टर करू देत नव्हते. तेवढ्यामध्ये पण टाइम काढायचे, टाइम काढून मग मुलांना बायकोला टाइम द्यायचे. किती बी माणूस बिजी असू द्या.
प्राऊड फील आहे. किती वेळ अडचण असू द्या, काही पण असू द्या, माणूस ही मागा नाही हटणार बायको लेकरासाठी. नडत नाही. कुठं नडत नाहीत, कुठं तटत नाहीत. टाइम काढून बायको लेकराला फिरायला न्यायचं म्हणजे हर टाइम सगळं पूर्ण, म्हणजे असं की असं राहणार नाही की मला टाइमच नाही. आता आर्मी मधून रिटायर होऊन मग डिपार्टमेंट मध्ये लागला, तर तुम्हाला तर माहित आहे तिथं पण बिझीच असते, ड्युट्या. कधी कुणाला टाइम नसतो, कधी काय नाही, रात ना दिवस ड्युट्या करायचं, मग लेकरा बायकोला बघायचं. खरंच माणसाला एक टाइम म्हणलं कुठं नाही म्हणलं तर माणसं चिडचिड करते. तरी पण मी माझ्या नवऱ्यासोबत भांडणच करत राहते. ते भांडण आहे प्रेमाचं स्वरूप आहे. भांडणं करत राहत असतो आम्ही. मीच भांडणं करते. मला सवय पडली शनिवार रविवार सुट्टी असले की बाहेर फिरायला जायची. खरं सांगते मी. त्याच्या अगोदर भांडणं करायची म्हणजे नवरा फिरायला घेऊन जातो मनवायसाठी. भांडणं अशी नसते ते आमच्या. तुम्हाला वाटेल की मारी असले नाही, उगा आपली नोकझोक बोलायचं. पुन्हा मग एक दिवस बोलायचं नाही, मग पुन्हा मग चालू करायचं बोलायचं. किती सुंदर वातावरण झाले. मग मुलं गेलेले आहेत स्कूल. आज स्कूल आहे दोघाची पण, त्याच्यामुळे मुलं शाळेत गेले. पाऊस तर चालायला लागलाय. आपली कामं तर काय राहत नाही ती. पावसाला भिवून काय आपण कामाला काय सोडू शकत नाही. कामं तर करावं लागतील. छत्री रेनकोट जिंदाबाद. कामं चाललेली आहे ती माणसाची. आता जरा थोडासा कमी झालेला पाऊस आहे. आमचं वायपर लेस वाजायला लागले. इग्नोर करा आवाजाला. पावसामुळं ते गाडी म्हणजे बघू आता. आणि तुम्हाला आम्ही कुठं गेलेले व्हिडिओ वगैरे दाखवू. बाय. कसं वाटलं? लाईक शेअर बोला ना. हा, कसं वाटते कमेंट मध्ये सांगा जावा. बाय.